नमस्कार मित्रांनो, अशा कित्येक ऐतिहासिक पुरातन प्राचीन वास्तू असतात की त्या वास्तूच्या समोरून कित्येक वेळा अगदी जवळून गेलेलो असतो, पण माहिती नसल्या कारणाने भेट देणे आपले राहून जाते। त्यापैकीच राहून गेलेल्या आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील बीड शहरापासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य बिंदुसरा नदीच्या काठावर व मांजरसुंबा घाटाच्या पायथ्याला असलेल्या पाली गावात वसलेल्या पुरातन ऐतिहासिक आणि पवित्र श्री नागनाथ व श्री क्षेत्र खंडोबा मंदिराच्या दर्शनाला। हे मंदिर बीड सोलापूर राज्य महामार्गावर बीड स्थानकापासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे। श्री नागनाथ मंदिर हे राज्य महामार्गाला लागूनच असून तर श्री क्षेत्र खंडोबा मंदिर हे मुख्य राज्य मार्गापासून गावामध्ये 100 ते 150 किलोमीटर अंतरावर आहे। मंदिराच्या प्रांगणात नंदी, हनुमान मंदिर तर विशाल वटवृक्षाखाली सतीशिला ठेवलेल्या पाहावयास मिळतात। मंदिराचे जीर्णोद्धार केलेले आपणास जाणवते। श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर 11व्या-12व्या शतकातील यादवकालीन हेमाडपंथी दगडी बांधणीचे असून सध्या बाहेरून सुंदर चित्रे व रंगवटी करण्यात आलेली आहे, त्यामुळे आपल्याला सहज लक्षात येत नाही, परंतु आपण मंदिरात प्रवेश करताच मंदिराचे खरे रूप आपल्या लक्षात येते। मंदिराची रचना मंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असून मंडपात कलाकुसरीने सजविलेले सुंदर स्तंभ असून रंगशिलेवर नंदी विराजमान झालेले आहेत। मंदिराला अंतराळ असून गर्भगृहात प्रवेश करताच आत आपल्याला काही पायऱ्या उतरून खाली आल्यावर शिवपिंडी रूपातील श्री नागनाथाचे दर्शन होते। असे म्हणतात की पूर्वी या पिंडीवर सोन्याचा पंचमुखी नाग आपल्या फण्याची छत्री करून होते। या श्री नागनाथ मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेल्या पुरातन शिलालेख। हा शिलालेख 11व्या-12व्या शतकातील यादव सम्राट शिंगमदेव याच्या काळातील असून हा शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच ठेवलेला आपणास पाहावयास मिळतो। या शिलालेखात एकूण 36 ओळी असून त्यावरील लेख संस्कृत असून लिपी ही यादवकालीन देवनागरी आहे। शिलालेखाच्या अग्रभागावर सूर्य आणि चंद्र हे देखील कोरलेले आहेत। शिलालेखावर एकूण 36 ओळी असून त्यापैकी खालील बाजू ओळी झिजून गेल्यामुळे धुळकट झालेल्या आहेत। पाली येथे असलेल्या श्री नागनाथेश्वर मंदिराच्या पाटील बाजूस अतिशय सुंदर अशी पुष्करणी असून पुष्करणीमध्ये देवकोष्ठ वगैरे आहेत, पण देवकोष्ठात एकही देव नाही आहे आणि एक आहे पण ती मूर्ती भंग झालेली आहे। आणि इथे सुंदर अशी एक गोमुख आहे आणि पाणी आहे पुष्करणीमध्ये, अतिशय सुंदर अशी पुष्करणी आहे। महाशिवरात्री हा या मंदिराचा सर्वात मोठा महत्त्वाचा सण आहे। या दिवशी हजारो भक्त इथे येऊन भगवान नागेश्वराच्या चरणी नमस्तक होतात। पालीच्या नागनाथ मंदिराला भेट देणे म्हणजे निसर्ग, इतिहास आणि
भक्तीचा जणू काही संगमच म्हणावे लागेल. श्री नागनाथ मंदिरापासून अवघ्या 100 ते 150 मीटर अंतरावर श्री क्षेत्र खंडोबा मंदिर आहे. खंडोबा मंदिराच्या प्रांगणात सुरुवातीलाच एक छोटेखानी दगडी मंडप असून पुढे आल्यावर दगडी ओट्यावर उंच अशा विटा बांधलेल्या सुंदर दीपमाळ आपल्या नजरेत पडतात. मंदिराच्या समोरच नंदी असून मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. मंदिर हे बाहेरून जरी रंगगोटी केले असले तरी मंदिरात प्रवेश केल्यावर लगेच मंदिर हे हेमाडपंथी आहे हे कळते. प्रवेशद्वाराच्या वरती असलेल्या देवकोष्ठात श्री खंडेराया घोड्यावर विराजमान झालेले दिसतात. मंडपात सुंदर कोरीव व नक्षीकाम केलेले स्तंभ वामन स्तंभ पाहावयास मिळतात. त्याचप्रमाणे आतील भिंतीवर संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर अशा विविध संतांची व देवदेवतांची सुंदर चित्रे काढलेली असून त्यामुळे मंडप अजून उठून दिसतो. मंदिराच्या गर्भगृहात खालील बाजूस शिवपिंड असून श्री खंडेराया अश्वारूढ असून हातात खड्ग असून एका बाजूला म्हसादेवी तर दुसऱ्या बाजूला भानुदेवी विराजमान आहे. सुंदर असा हा नंदी मंडप व पुरातन असे हेमाडपंथी शिव मंदिर आहे. ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे. तरी पण सध्या हे मंदिर शेवटची घटका मोजत उभे आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एका बाजूस वेगळ असून गर्भगृहात सुंदर शिवलिंग आहे. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार खंडोबा पंचक्रोशीतील अनेकांचे कुलदैवत आहे. या खंडोबा मंदिरात पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबा आणि म्हसादेवी यांच्या विवाह सोहळ्याची यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक यात्रेनिमित्त मंदिरात हजेरी लावतात. मंदिराच्या मागील बाजूस सुंदर बिंदुसरा नदी वाहत असते. जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया. धन्यवाद.